सोलापूर शहराच्या प्रभाग 11 परिसरामध्ये 10 दिवस झाले तरी पाणी न आल्याच्या कारणावरून नागरिकांनी थेट महापालिकेवर घागर मोर्चा काढला। विशेष म्हणजे नागरिकांच्या या मोर्चात प्रभाग 11 चे भाजप नगरसेवक अजय पोन्नम यांची उपस्थिती होती। प्रभाग 11 चा परिसर म्हणजे सर्वदे नगर, केकडे नगर, राघवेंद्र नगर, संभाजी शाळा पाठीमागील परिसर, जुनाविडी घरकुलचा काही भाग यामध्ये येतो। 10 दिवस झाले तरी पाणी न आल्याच्या कारणावरून नागरिकांनी थेट घागर मोर्चा महापालिकेवर काढला। प्रभाग 11 चे नेतृत्व भाजपचे नगरसेवक युवराज सर्वदे, शारदा रामपुरे, मीनाक्षी कडगंची आणि अजय पोन्नम हे करत आहेत। प्रभाग 11 मध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असून महापालिका प्रशासन याकडे गंभीरतेने पाहत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। पहा प्रभाग 11 मधील नागरिकांनी पाणी समस्यावर काय प्रतिक्रिया दिली। मला असं वाटते की हे अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून करण्याचा प्रयत्न चालू आहे। मी अगोदर बोललो की इलेक्शनच्या अगोदर पाणी पुरवठा सुरळीत होता, त्यावेळेस कोणतीही अडचण नव्हती। मग इलेक्शन झाल्यानंतर काय अडचण अशी आली की पाण्याचे एवढं नियोजन बिघडलेलं आहे। आज उजनीमध्ये पाणी नाही आहे का, तिथेही पाणी आहे, मग पाणी पुरवठा विस्कळीत होतोच कसा, ह्याचाही प्रश्न, ह्याचं उत्तर जे आहे त्यांनी अधिकाऱ्यांनी द्यावं। आज महिला इथं आलेल्या आहेत, महिला एवढ्या उन्हात बाहेर आल्या, ती खूप खेदाची गोष्ट आहे। मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा निंदनीय कुठली गोष्ट नाही आहे। आणि आज जसं शहरात पुरवठा होतो तसं समानप्रमाणे हद्दवाढ भागात देखील 3 दिवसाआड पाणी पुरवठा व्हावा। जसं टॅक्स सगळ्यांना समान आहे त्याचप्रमाणे सगळ्यांना समान पाणी पुरवठा व्हावा हीच आमची मागणी आहे।